नमस्कार, मी परिती सावंत पुन्हा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी घेऊन येते तुमच्यासाठी एक रेसिपी अंड्याचा खिमा। ही जी रेसिपी आहे ती एकदम साधी आणि सोपी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे जॉबला जातात त्यांच्याकडे फार कमी वेळ असतो, त्यांच्यासाठी फार उपयोगाची रेसिपी आहे। आपण साहित्य पाहून घेऊया। कांदा, हे मीडियम साईजचे 4 कांदे आहेत। कांदा थोडा याच्यासाठी जास्त लागतो। टोमॅटो, कोथिंबीर, मालवणी मसाला, हळद, मीठ, गरम मसाला, तेल आणि हे बॉईल अंडी आहेत। चला रेसिपीला सुरुवात करूया। कढई तापले, आपण तेल घालूया। तेल तापले, कांदा टाकूया। कांदा थोडा अजून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया। थोडंसं मीठ टाकते म्हणजे नरम होईल तो। कांदा नरम पण झालाय आणि थोडा ब्राऊन झालाय। आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ऍड करूया। कांदा आणि टोमॅटो एकदम नरम झालेले आहेत। आता आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करूया। 1.5 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला मिक्स करून घेऊ। थोडंसं पाणी ॲड करायचं याच्यामध्ये, कारण पूर्ण सुकतं ना ते, म्हणून। असं 1 ते 1.5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून वाफ काढून घेऊया। 1 ते 1.5 मिनिट झालंय, आपण झाकण काढून घेऊ। छान तेल सुटले कडेने। आता आपण याच्यामध्ये अंडी टाकायचे, पण ती किसणीवरती किसून टाकायची। याच्यामध्ये मी 5 अंडी किसून टाकलेत। आता चांगला मिक्स करून घेऊ। चवीनुसार मीठ। मी जेव्हा कांदा भाजत होते तेव्हा थोडं मीठ टाकले, त्याप्रमाणे अंदाजाने मीठ टाकायचं। छानपैकी मिक्स झाले। थोडीशी कोथिंबीर टाकूया। हे काय शिजायला फारसा वेळ लागत नाही, एकदम झटपट रेसिपी आहे। आता एक फक्त झाकण ठेवून वाफ काढून घेऊया। एक वाफ काढले, खिमा एकदम रेडी आहे। छानपैकी एकदम सॉफ्ट झालाय तो। गॅस बंद करूया आणि आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊया। आपली रेसिपी आता रेडी झालेली आहे, तर आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया।
आपली आता डिश रेडी आहे. एकदम साधी आणि सोपी अंडा किमा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या परीज लाईफ चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.